भाजपचे ज्येष्ठ नेते आणि 7व्यांदा विधानसभेत पोहोचलेले चंद्रपूरचे सुपुत्र सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे चंद्रपुरामध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे। ही नाराजी खुद्द मुनगंटीवार यांनीही काल बोलून दाखवली आहे, पण चंद्रपूरकरांची प्रतिक्रिया आता कुठे समोर येऊ लागलेली आहे। चंद्रपूर शहरामध्ये आता मोठमोठे बॅनर्स लागायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामधून एक नाराजी व्यक्त केली जात आहे। मी चंद्रपूरकर या नावाने हे सगळे बॅनर आणि पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि सुधीर भाऊंना संघर्ष करो असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। सुधीर भाऊ हे जेव्हापासून विधानसभेमध्ये आले, पहिल्या युती सरकारपासून ते मंत्री पदावर आरूढ होत गेले आहेत। मागच्या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री होते, पण यावेळेस त्यांचा पत्ता कट करण्यात आला आणि त्यामागची कारणं काय आहेत ही त्यांना सांगितली गेली नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण या सगळ्या घडामोडींमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि चंद्रपूरकरांमध्ये मोठी नाराजी पसरलेली आहे आणि त्यामुळेच हे जे पत्रकं लागले आहेत, ते बॅनर पोस्टर होर्डिंग्स लागलेले आहेत, हे सध्या लक्ष वेधून घेत आहेत। शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत। भाऊंना आता मंत्रिपद मिळालेलं नाही आहे, तुमची काय भूमिका, तुमची काय भावना आहे? त्यांच्यावर अन्याय झाला? नक्कीच सुधीरभाऊ मुनगंटीवार सारखा चंद्रपुराचा खऱ्या अर्थाने आधारवड असलेला असा हा नेता आहे। कदाचित चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात आत्तापर्यंत जेवढेही राजकारणी सगळ्यांचं आदरपूर्वक मी बोलतोय की जेवढेही लोक झाले असतील त्या सगळ्या लोकांमध्ये सुधीर भाऊंचं जे काम, सुधीर भाऊंनी ज्या पद्धतीचं नेतृत्व या चंद्रपूर जिल्ह्याचं केलं, चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी सुधीर भाऊंनी जेवढे प्रयत्न केले, कुठल्याही पक्षाचा मग तो कार्यकर्ता असेल, सामान्य माणूस असेल, 24 तास काम करणारा असा हा माणूस आहे। त्याच्यामुळे मी याची जाहीर नाराजी व्यक्त करतो की सुधीर भाऊ सारखा माणूस मंत्रिमंडळ, अजूनही मला वाटतं वेळ गेलेली नाही, अजूनही सुधीर भाऊ सारख्या माणसाला या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान निर्माण करावं, त्यांना स्थान द्यावं आणि चंद्रपूर जिल्ह्यावरचा हा अन्याय जो हा दूर करावा अशी माझी मागणी आहे। अन्याय दूर करावा अशी त्यांची मागणी आहे, कोणत्याही विचारधारेचा असेल, कुठल्याही पक्षाचा असेल। मात्र मुनगंटीवारांप्रती इथे सर्व पक्षांमध्ये एक सहानुभूती आहे, सर्वांना चालणारं असं व्यक्तिमत्व आहे। त्याच्यामुळे आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी यापूर्वीच्या काळामध्ये जो निधी आणला आहे ते पाहता त्यांना मंत्रिपद इथे दिलं जावं अशी सगळ्यांची अपेक्षा होती आणि ती आहे। त्याच्यामुळे त्यांच्या या मागणीचा पुन्हा एकदा पक्षाने विचार करावा असं सगळ्यांचं मत आहे। संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।